हॅलो, एक्सप्लोअर विथ मी या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत साबुदाणा वडा. चला तर मग या खुसखुशीत साबुदाणा वड्याची रेसिपी बघूयात. सर्वप्रथम इथे एका कढईमध्ये मी 2 कप साबुदाणे घेते आहे. आता हे साबुदाणे 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. या 2 कप साबुदाण्यामध्ये आपले 18 ते 20 साबुदाणे वडे आरामात होतील. आता साबुदाणा धुवून झाल्यावर तो भिजण्यासाठी त्यात पाणी घालायचे आहे. साबुदाणा भिजेल इतकेच पाणी आपल्याला घालायचे आहे. आता आपण यावर झाकण झाकूया. शक्य असल्यास रात्रभर साबुदाणा भिजावा आणि पॉसिबल नसेल तर निदान 6 ते 8 तास तरी साबुदाणा भिजावा. आता आपण साबुदाणा वड्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊयात. इथे मी साधारण 5 ते 6 मिरच्या, ओले खोबरे त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, 1 कप दाण्याचं कूट, 1 कप दही. दाण्याच्या कुटाचं जितकं माप आहे तितकंच माप मी दहीचं घेतलेलं आहे. थोडीशी साखर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि इथे मी लिंबू पिळून घेत आहे, जेणेकरून चटणीला थोडीशी आंबट गोड अशी चव येणार. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेच्यासारखी चटणी बनवू शकतात. चला, आपली चटणी मिक्सरमध्ये फिरवून झाली आहे. या चटणीमध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे. ही चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आमच्याकडे पातळ अशी चटणी आवडते, म्हणून त्याच भांड्यात मी थोडं पाणी टाकून ते पाणी चटणीमध्ये टाकून घेते आहे. चला, आता आपण साबुदाणे बघून घेऊयात. वा, छान भिजून झालाय साबुदाणा, मस्तच. बघा किती छान टपोरा झालाय, परफेक्ट. आता आपण हे साबुदाणे एका परातीमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये 1 चमचा जिरेपूड, 1 ते 1.5 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 छोटा चमचा लाल तिखट, 2 चमचे साखर, 1 कप भाजलेल्या दाण्याचं कूट थोडंसं जाडच असू द्या. जाडभरडं असलं म्हणजे ते खातानाही छान लागतं, त्यामुळे कूट जास्त बारीक नकोच. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. उपवासाच्या दिवशी करत असाल आणि कोथिंबीर चालत नसेल तर ती घालू नका. आता हे सगळं मिश्रण आपण हाताने कुस्करून घेणार आहोत. छानपैकी असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. साबुदाणा फार असा पचपचित भिजवायचा नाही. जर पचपचित भिजवला तर आपले साबुदाणे वडे खूपच तेलकट होतात. बघा, मिश्रण छानपैकी एकजीव करून झालेलं आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे कुस्करून घेणार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते किसूनही घेऊ शकतात. इथे मळण्यासाठी मी थोडंसं तेल यूज करते आहे. उकडलेल्या बटाट्यामुळे एकजीवही छान होतं हे, आणि याला बाइंडिंगही खूप चांगली येते. मळताना हे खूप जास्त असं दाबायचं नाहीये, नाहीतर काय होतं, साबुदाण्याचा जो अख्खा टेक्स्चर आहे ना तो निघून जातो. वडे थापण्यासाठी मी हे तेल पाण्याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे, जेणेकरून वडे थापताना ते हाताला चिटकणार नाहीत. वडे थापण्यापूर्वी आपण हात हलकासा तेल पाण्याच्या मिश्रणाने ओला करून घेतला आहे, आणि आता आपण वडे थापायला सुरुवात करूयात. आता हा गोळा हलक्या हाताने गोल फिरवायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी एकसारखा होईल असा आपल्याला करायचा आहे.
वडे करताना तो जास्त जोरात दाबायचा नाही. तो हलक्या हाताने गोल फिरवून हळूच दाबायचा आहे. हे बघा, मी याला इथं सर्व बाजूंनी एकसारखा करून घेते आहे, जेणेकरून हे वडे तळताना फुटणार नाहीत. आता याच पद्धतीने मी सगळे वडे थापून घेते आहे. तळताना हे वडे छानपैकी असे फुगतात, म्हणून जास्त गुबगुबीत असे करण्याची गरज नाहीये. वडे थापून झालेले आहेत आणि तेलही तापलंय. आता आपण वडे तळायला घेऊयात. वडे तळताना ते फुटू नयेत म्हणून एक महत्त्वाची स्टेप म्हणजे तेल मंद आचेवर ठेवायचं नाहीये. ते आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवरच राहू द्यायचं आहे. अगदी मंद आचेवर वडा कधीच तळायचा नाही. तो मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायचा, म्हणजे तो फुटत नाही आणि तेलकटही होत नाही. एका वेळी 2 किंवा 3च वडे तळायला घ्या. जास्त प्रमाणात वडे एकाच वेळी तळायला घेऊ नका. वडे टाकल्यानंतर त्यांना लगेचच टच करायचं नाहीये. त्यांना हलकासा सोनेरी रंग येतो तोपर्यंत तसंच तेलात राहू द्यायचं आहे. इथे वड्यांना हलकासा सोनेरी रंग आलेला आहे, म्हणून मी बाजू पलटवून घेते आहे. वड्याची दुसरी बाजूही आपण छानपैकी तळून घेऊयात. चला, आता हे वडे छानपैकी खरपूस तळून झालेले आहेत. बघा किती छान रंग आलेला आहे. आणि हो, वडे काढताना त्यातलं तेल शक्य असेल तितकं निथळून घ्यायचं आहे. आता याच पद्धतीने मी सगळे साबुदाणे वडे तळून घेणार आहे. साबुदाणे छानपैकी तळून झालेले आहेत. पहा किती छान दिसत आहे.